काल वंचितचे अण्णा जाधव विकास जाधव विकास जाधव यांनी मोर्चा आणला. लोकशाहीमध्ये मोर्चा काढण्याबद्दल कोणाचं दुमत असतं कामा नये, परंतु मोर्चा काढल्यानंतर त्यांनी गैरसमजातून तो मोर्चा काढला मुद्दा आहे. आणि मुद्दा क्रमांक 2, त्यांनी मोर्चामध्ये ज्या शिव्या दिल्या त्या पूर्णतः असंवैधानिक शिव्या आहेत. म्हणजे ते शिव्या होऊ शकत नाही. तर त्या संपूर्ण शिव्यांमुळे भास्करजी जाधव हे संपूर्ण महाराष्ट्राचे नेते आहेत. म्हणजे आमच्या पक्षाच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्राची त्यांच्यावर निवडणुकीची संपूर्ण जबाबदारी होती. कोकणचे नेते आहेत, गुहागरचे विद्यमान त्या आमदार आहेत. आणि अशा लोकाभिमुख जो लोकप्रतिनिधी आहे अशा माणसाला जाणीवपूर्वक बदनाम करण्यासाठी, त्याला राजकीयदृष्ट्या अडचण आणण्यासाठी आणि त्याला कुठेतरी एका विशिष्ट जातीच्या समोर त्याला कुठेतरी त्यांची मानहानी व्हावी अशा प्रकारचा तो संपूर्ण मोर्चा होता. आणि ह्या मोर्चामध्ये त्या लोकांनी जे शिव्या दिल्या या संदर्भात पोलिसांना आम्ही काल जाऊन आलो. त्यांनी काही लोकांवर गुन्हा दाखल केला आहे. काही लोकांवर आज आम्ही निवेदन जसं इथे देत होते तसं तिथे जाऊन देतोय. ते उर्वरित काम पोलीस करतील. परंतु आपल्याकडनं आम्हाला अशा अपेक्षा आहे की असे जे मोर्चे निघतात तर हे जेव्हा तुम्ही परवानगी मोर्चाला दिलीत की नाही दिली इथनं माहिती नाही, पण पोलीस स्टेशनने दिलेली नाही. जर हा आमच्याकडून परवानगी नाकारण्यात आलेली, तुम्ही पेपरलाही वाचलं. हो. मग जेव्हा असे मोर्चे निघतात तर अशा असंवेदनी जे शिव्या देणारी लोक आहेत ह्यांना कुठेतरी वचक बसलं पाहिजे. आपल्या चिपळूण तालुक्यातली किंवा चिपळूण गुहागरमधली जो जातीय सलोखा आहे तो व्यवस्थित राहिला पाहिजे. आणि हा सलोखा आजपर्यंत आता तुम्हाला म्हणते 2.5-3 वर्ष झाली कुठे अशा प्रकारे वर्तणूक किंवा वागणूक किंवा बोलणं झालेलं नाही. जवळजवळ 2 ते 3 इलेक्शन होऊन सुद्धा गेलेच आपल्या भारतीय जनता पार्टी. पण असं सगळं होत असताना हा जो कालचा जो मोर्चा निघाला हा चिपळूण शहराला नव्हे चिपळूण तालुक्याला गुहागर तालुक्याला काळीमा बसणारा मोर्चा आहे. आणि आमच्या सगळ्यांच्या भावना अतिशय कडक आहेत. फक्त आता काय झालंय की शेठ म्हणाले की कोणत्याही परिस्थितीमध्ये आपण कायदा सुव्यवस्था बिघडवायची नाही, त्यांनी बिघडवली म्हणून हा सगळा मॉब आहे पूर्ण शांत आहे. याच्या आधीची दगडफेक वगैरे हा सगळा विषय तुम्हाला माहिती आहे किंवा तुम्ही तो सगळा टीव्हीवर वगैरे बघितलेला आहे. इतक्या संतप्त भावना सगळ्यांच्या झालेल्या आहेत. म्हणून आणि ह्या संतप्त भावना या लिखाणाच्या माध्यमातून आम्ही तुमच्या पण आणून देतोय. म्हणून ही सगळी मान्यवर मंडळी इथं आलेली आहे. ते निवेदन तुम्ही स्वीकारावं आणि त्याच्यानंतर उर्वरित जी कारवाई आहे जी अपुरी कारवाई झालेली आहे ती कारवाई पूर्ण करा. सर, भास्करराव जाधव जिल्हा परिषद विरोधी पक्ष नेते, ते गेले 8 टर्म आमदारकी म्हणून त्यांच्या विधानसभेमध्ये या विभागाचं नेतृत्व केलेलं आहे. आणि जो काही प्रकार घडलाय किंवा सांगितलं जातोय त्याला कुठलाही पुरावा नाही. आणि आम्ही सर्व कार्यकर्ते गेले 20-25 वर्ष भास्कररावांबरोबर काम करतोय. भास्कररावांनी सर्व जाती धर्माच्या सर्व लोकांना बरोबर घेऊन आज आम्ही देखील बहुजन समाजाचे अनेक कार्यकर्ते आहोत. आज अनेक मुस्लिम समाजाचे कार्यकर्ते आहेत, अनेक समाजाचे कार्यकर्ते, वेगवेगळ्या समाजाचे कार्यकर्ते आहेत, आरक्षणामधले कार्यकर्ते आहेत. या सगळ्यांना घेऊन बरोबर जाणारं असं एक नेतृत्व आहे. निवडणुकीच्या राजकीय हेतून त्यांना आज बदनाम केलं जातंय. कारण की विरोधी पक्षनेते आज तुम्ही बघितलं तर विधानसभेमध्ये की प्रभावी विरोधी पक्षनेता म्हणून काम करणारे भास्करराव आहेत. निवडणुकीच्या कार्यकालामध्ये त्यांनी ज्या काही गोष्टी घडल्या असं म्हणतात त्याला कुठलाही ठोस पुरावा नाही. आज ते जे सांगतात की बाबा गुन्हा दाखल करा तर एकही पुरावा पोलिसांकडे नाही, कोणाकडे नाही. आणि मुळात आमचं म्हणणं अशा वेळेस कुठलं वक्तव्य भास्कररावांनी केलेलं नाही. असं असताना आम्ही तर खरं तर साहेब अभिनंदन करेन की काय समाजाचं की आमच्या इथले जे स्थानिक समाजाची मंडळी आहेत त्या सगळ्यांनी या विषयाला विरोध केला की या मोर्चाला विरोध केला की अशा पद्धतीचा मोर्चा व्हायला नाही पाहिजे. आणि खरोखर या सर्व आमच्या चिपळूणमध्ये दोन्ही समाजामध्ये एक चांगला सलोखा आहे. आज जर आज 100-150 लोकांनी काल कोणत्या प्रकारे परवानगी नसताना जे भास्करराव विषयावर बोलले, आम्ही शिवसैनिकांना आम्ही केसला घाबरत नाही. आमच्या अनेक गुन्हे आणखी 4 गुन्हे होतील. आम्ही देखील त्याच पद्धतीने उत्तर देऊ. ते 150 लोक घेऊन होतं आणि 1000 लोक घेऊन रस्त्यावर उतरू. आणि मग तो काही घटना जे काही निर्माण होईल त्याला प्रशासन जबाबदार राहील. आणि प्रशासन त्यांना जर त्यांना परवानगी नव्हती तर त्यांचा काल उद्या अटकाव करायला पाहिजे. काल मोर्चाच होऊन द्यायला नाही पाहिजे साहेब. आज आपण मंत्रालयाकडे जात असताना असे मोर्चे अडवले जातात. एका माजी मंत्र्याच्या विरोधात अशा पद्धतीचं वातावरण क्रिएट होतात. आणि आज ज्या वेळेला तिथली परिस्थिती अशी आहे की आपण जमावबंदीचा आदेश असताना असं होतोय आणि वातावरण बिघडवण्याचा एक जातीय याच्यातून एखादी समीकरण किंवा भडका होऊ शकतो हे माहीत असताना आपल्या प्रशासनाने कुठलीच ऍक्शन घेतली नाही.
आपल्याला अडवायला पाहिजे होतं त्यांना तुम्ही कसं काय साहेब, आमचं तर असं म्हणणं आहे, एक मिनिट, आमचं म्हणणं असं आहे ना की कोणती ताकद आहे की त्यांना चालवते की सामाजिक सलोखा बिघडून ते वातावरण बिघडून काम करतात. ज्यांच्या नेतृत्वाखाली आज आम्ही इथे आपल्याकडे आलोय, आमचे तालुका पण आमचे प्रशांत यादव साहेब आहेत, महाविकास आघाडी म्हणून आम्ही इथे आलोय. शिवसेनेची ताकद आहेच, पण महाविकास आघाडी म्हणून जेव्हा एकत्र येतोय, सगळ्यात महत्वाचा मुद्दा साहेब काढला त्यांनी, आम्हाला प्लीज त्याचं उत्तर द्या. आपलं अभिनंदन आहे की आपण म्हणालात की आम्ही त्या मोर्चाला परवानगी दिलेली नव्हती, जमावबंदी होती. या दोन गोष्टी असताना बहादूर शेख पासून पोलीस संरक्षणामध्ये शिवीगाळ करत संपूर्ण रस्त्याने लोकांना ऐकण्याला लाज वाटत होती, अशा पद्धतीचा मोर्चा असताना आता यादव साहेब म्हणाल्याप्रमाणे बहादूर शेख पासून 10-100 पावलं चालल्यानंतर जरा का साहेब अडवण्यात आलं नाही, एवढं कृपया आम्हाला सांगावं, मग आपण पुढची चर्चा पण करू. साहेब, दुसरं बहादूर शेख नाही, आम्हाला उत्तर घ्या. दोन मिनिटं बाब्या. रॅली काढू. विषय असा आहे साहेब, हे कोणतरी ना मुद्दाम त्यामध्ये खडा टाकून म्हणजे तुम्ही शिवाय द्या त्या आणि आम्ही मग शिवसैनिक चिडलो की तिथे मारामार व्हावी, मारहाण व्हावी, हे हेतू पुरस्कार आहे. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.